वाहतूक कोंडीने त्रस्त डोंबिवलीकरांची टोईंग व्हॅन पुन्हा सुरू करण्याची पोलिसांकडे मागणी। डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यावर सध्या एकच गोष्ट दिसते, वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि नागरिकांच्या गैरसोयी। पण या समस्यांवर उपाय म्हणून आता पुढाकार घेतला आहे खुद्द डोंबिवलीतील जनप्रतिनिधींनी व नागरिकांनी। गेल्या 6 महिन्यापासून ठाणे वाहतूक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या टोईंग व्हॅनची सेवा कागदोपत्री अडचणीमुळे बंद होती, मात्र ती पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, समाजसेवक, माजी नगरसेवक व नगरसेविका यांनी थेट वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली। या भेटीमध्ये डोंबिवलीतील वाढती वाहतूक समस्या, अनाधिकृत पार्किंग आणि नागरिकांच्या रोजचा त्रास यावर चर्चा झाली। शहरातील शिस्तबद्ध वाहतुकीसाठी टोईंग व्हॅनची तातडीने गरज असल्याचे यावेळी ठामपणे मांडण्यात आले। शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांना निवेदन देखील सादर केले। पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत टोईंग व्हॅन पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेतील नियम व अटींची संपूर्ण माहिती दिली। त्यांनी स्पष्ट केले की टोईंग सेवा सुरू होताच कारवाई करताना कोणतीही अकारण दंडात्मक कारवाई होणार नाही, सर्व कारवाई ठरलेल्या नियमावलीनुसारच केली जाईल। तर एकीकडे जनतेच्या अपेक्षा आणि दुसरीकडे पोलीस प्रशासनाचा प्रतिसाद, डोंबिवलीतील वाहतूक शिस्त पुन्हा येईल का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। आपण तात्काळ त्या चलानही कॅन्सल करू आणि जे काय कारवाई करायची आहे त्या अंमलाने केलेल्या चलन त्याच्यावरही कारवाई करू। सर, मला म्हणायचं टोईंग व्हॅन तर पाहिजेच आपल्याला कुठल्याही परिस्थितीत, कारण गाड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे रस्ते तेवढे मोठे नाही आहेत। दुसरा मुद्दा, ताई नगरसेविका आहेतच, महापालिकेचं अखत्यारीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ताईंनी जर उचलून घेतल्या की नो हॉकर्स झोन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पार्किंग होते, हॉकर्स पण बसलेले असतात, पार्किंग आतल्या बाजूला असते, तिथे नो पार्किंग असेल तरी सुद्धा गाड्या आतमध्ये असतात आणि बाहेर हॉकर्स असतात। अशा काही सिच्युएशन्सला या सगळ्या याच्यात आपण स्थानिक वाहतूक कमिटी जे आहे, स्थानिक PI जे आहेत त्यांच्याशी सगळ्यांनी चर्चा करून त्या ठिकाणी मला यायचंय, मी येतो, आपण सर्वेक्षण करून कुठे पार्किंग करू शकतो, आपण कुठे पार्किंग करू शकतो, कुठं बघा कोणाच्या पोटावर आपल्याला पाय द्यायचा, हॉकर्सवरला पण जगली पाहिजे, ते पण माणसं आहे, पण टाइम बाउंड हॉकिंग झोन, टाइम बाउंड पार्किंग झोन असं सुव्यवस्था आपल्याला करता येत असेल तर आपण त्याबाबत सर्वेक्षण करून निश्चित आपण त्या गोष्टी KDMC बरोबर बसून करून घेऊया। हेच अपेक्षित होतं, तुम्ही हे बोलणंच अपेक्षित होतं आणि हीच विनंती आहे की असे नोटिफिकेशन मी यापूर्वी मुंबई ट्रॅफिकमध्ये काम केलं होतं, मी फर्स्ट टाइम नाही आहे माझी ट्रॅफिकमध्ये काम करायची। मी जो 22-23 वर्ष त्या रोडवर बस धावली नव्हती, अब्दुल रहमान स्ट्रीट असेल, शेख मेनन स्ट्रीट असेल, हॉकरचा सगळ्यात मोठा गड असताना त्या ठिकाणी आपण बस, ती पण 44 सीटर बस आपण त्या ठिकाणी पळवली होती आणि मी जोपर्यंत होतो 8-9 महिने तोपर्यंत ते त्या ठिकाणी बस पळत होती। तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी सिस्टीम म्हणजे तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षित एकच आहे की सेटबॅक असेल, ज्या ठिकाणी पोलमुळे कशामुळे रोडला सेटबॅक असेल आणि तिथं गाड्या पार करू शकतील अशा ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया आणि त्याच्या आत पार्किंग लावणार करू आणि बाहेरच्या ठिकाणीच्या त्या लाईनच्या बाहेर कोणी आलं तर मग चार्ज मारा किंवा गाडी ठेवू, पण त्याच्या व्यतिरिक्त नाही। म्हणून ते मी कॉजिंग ऑब्स्ट्रक्शन अँड डेंजर टू ट्रॅफिक म्हणलंय ना, तर खरंच तुम्ही जर फ्रंट व्ह्यू जर कॅमेराचा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच म्हणजे ही गाडीच पुढे जायला होतंय का नाही त्या गाडीने, ते समोरच्या तात्काळ त्या व्हिडिओमध्ये समोर दिसतं आपल्याला। एक अडचण येणार आहे सर, फक्त आपण जे म्हणतोय की गाडी उचलली आणि जर रस्त्यामध्ये त्याला दिसतंय की माझी गाडी उचलली आहे तर तो तिथे जर तो म्हणत असेल की मला इथे गाडी सोडवून द्या, तर हे लोकांमध्ये पोहोचवायचे कसे हे मेसेजेस आपल्या हो ते तर आपण करायचंच, अनाउन्समेंट होईल त्याच्या माध्यमातून, परंतु तिथे हुज्जत होणार नाही। माझ्या अंमलदारांना आणि जे टोईंग करणारे जे कर्मचारी आणि ड्रायव्हर आहेत त्यांना त्याबाबतच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की जिथं असेल असं नाही, प्रत्येकाला कानमंत्र देण्यात आलेलं आहे की नाही वाद करायचा नाही, आपण या ठिकाणी फक्त गाड्या उचलण्यासाठी नाही, आपण या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यासाठी आहोत आणि तो संबंधित जो आहे तो आपलाच भाऊ, मित्र, कोणीतरी सखा कोणीतरी आहे
त्यालाही तेवढीच मदत झाली पाहिजे. आपला हेतू रस्ता खाली करण्याचा झाला, संपलं, त्याला गाडी जागेवर द्या किंवा चौकीला जाऊन द्या. पण तो जर चौकीला आला तर चौकीला द्या, पण रस्त्यात भेटला, पण त्यालाही इन्कन्व्हिनियन्स नको की इतक्या चौकीला जाऊन द्यायची, म्हणून त्याला रस्त्यातही घेऊ. सर 6 महिन्यापूर्वी टोईंग व्हॅन जेव्हा पूर्वरत होत्या तेव्हा कुठलाही वाहन चालक जर त्याला कुठे गाडी पार करायची असेल तो तिकडे उपस्थित असणाऱ्या माणसांना किंवा शॉपकीपर्सला विचारत होता की सर मी इथे गाडी पार करू शकतो का किंवा माझी गाडी टो होईल का. पण गेली 6 महिने टोईंग व्हॅन बंद असल्यामुळे वाहन चालकाच्या मनातली भीती निघून गेलेली आहे आणि ते कुठेही बेशिस्तपणे गाड्या पार करत आहे. लोक म्हणतात की ऑनलाईन चालान मारा, पण जर मी माझ्या नावावर गाडी आहे आणि माझा मुलगा जर गाडी चालवत आहे आणि ती ऑनलाईन चालान मारलं आणि मी आउट ऑफ स्टेट आहे तर ती जी गाडी आहे चालान मारून ती तिथनं निघणार नाही, ती वाहतुकीला अडथळा निर्माणच करणार आहे. तर ती गाडी तो वाहतूक अडथळा कसा दूर होणार आहे, तर त्याच्यासाठी एकमात्र पर्याय टोईंग व्हॅन. जर ती टोईंग झाली तर ती वाहतूक अडथळा तिथला नाहीसा होणार आहे. आणि जी आज भीती लोकांच्या मनातनं नाहीशी झालेली आहे की टोईंग व्हॅनच अस्तित्वात नाही आहे, त्यामुळे ते कुठेही पार्क करत चालले, त्यामुळे ती शिस्त पूर्ववत होण्यासाठी टोईंग व्हॅन हा एकमात्र पर्याय आहे. आता टोईंग व्हॅनची जर हिस्ट्री बघितली तर टोईंग व्हॅन ही काल किंवा परवा ठाण्यात आलेली नाही किंवा परवा ते लोक काम करत नाही आहेत ठाण्यामध्ये. 2005ला जस्ट आत्ताचे जॉईंट सीपी तत्कालीन DCP म्हणून या होते त्यापूर्वीपासून म्हणजे काही पेपर्स डॉक्युमेंट्स असे आहेत माझ्याकडे की 1999 पूर्वी पण आपल्याकडे क्रेन चालू होत्या. पूर्वी प्रथा असायची की ते अप्लाय करायचे आणि DCP साहेब त्यांना पत्र द्यायचे की तुम्हाला ह्या ठिकाणी टोविंग करण्याची परमिशन आहे म्हणून, आणि जे काय सरकारी नियमानुसार करा टोविंग. याच्या पलीकडे टेंडर प्रोसिजर हे काही असं काही कुठेही कोणत्याही नियमात म्हणलेलं नाही, कारण त्याच्यातनं आपण कोणताही महसूल मिळत नाही किंवा आपण त्यांना कोणताही 1 रुपया देत नाहीत. पब्लिक टू टोविंग वाहन चालकांना टोईंगचा फाईन मिळतो म्हणून ते टोईंग व्यवस्था नको असे म्हणतायत. पण नाण्याच्या 2 बाजू आहे की जसे 2 वाहतुकीचे प्रकार आहेत, एक वाहन चालक एक पादचारी. पण पादचाऱ्यांचा जर तुम्ही विचार त्यांचा घेतला तर पदपथावरही सुद्धा ज्या गाड्या पार्क होतात त्यामुळे चालणाऱ्यांना जो त्रास होतो तर ते वाहन चालकांना टोईंग व्हॅन नको आहे, पण पादचारी जे आहेत त्यांना जो वाहतुकीला जो अडथळा निर्माण होतो तो कसा दूर होणार आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष केंद्रित जर केलं तर गाडी उचलणे त्या ठिकाणावरनं हा एक मात्र पर्याय. सगळ्यात महत्त्वाचं आपण बोललात की या दरम्यान आपल्या टोईंग चालू करण्यामागचे हेतू जे फुटपाथ्स आहेत ते क्लिअर करणं आहे आणि जे रोड्सच्या बाजूचे कट्स आहेत ते क्लिअर करणं आहे आणि स्टेशन आणि मार्केट परिसर मध्ये ह्या सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो ते क्लिअर करणं आहे. आता सकाळी मला सकाळच्या डेलिगेशन्सनी मला विचारले की सर तुम्ही टोईंग करून आणता गाड्या फुटपाथवरच्या आणि परत तुमच्या फुटपाथवरच ठेवता. त्याला तेच माझ्याकडनं उत्तर होतं की जो कमीत कमी युज्ड फुटपाथ आहे. चांगला निर्णय हे झालंच पाहिजे, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग होते, त्यामुळे शाळेच्या ज्या बसेस आणि येतात तेव्हा 2 बसेस एक दुसऱ्याला क्रॉस करू शकत नाही. आत्ता मला ह्याच्या पुढे जाऊन एवढंच सांगायचं सर, आपण जो निर्णय घेतोय त्याच्या आधी आपले जे नो पार्किंग्स आहेत त्या स्पेसिफिकल तिथे नोटिफिकेशन्स देऊन त्या आधी कन्फर्म करा की काय नो पार्किंग आहेत आणि किती वन वे सर. काय होईल ऐका सर, जेणेकरून लोक पार्क करतात. आता हॉटेलमध्ये गेले, आता फडके रोड आपण एक पकडू आमच्या डोंबिवलीतला, तिथे मॉडर्न कॅफेसारखं एक हॉटेल आहे, त्याच्यासमोर बऱ्याचशा स्विगीच्या आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या हे लागतात आणि मेन वाई तिथूनच पलावाला जायला आणि बसेस सुटतात, त्यामुळे तिथे बराचसे ट्रॅफिक होतो. तर असे रस्ते जे आहेत ते आयडेंटिफाय करून तिथे कम्प्लीट नो पार्किंग करा सर. अशा ठिकाणी ताई आपण तेच हे करतोय की ज्या ठिकाणी ऑलरेडी नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्या ठिकाणीच आपण टोविंग करणार आहोत. ज्या ठिकाणी ऑड इव्हनचे पार्किंगचे बोर्ड आहेत त्याच ठिकाणी आम्ही टोविंग करणार आहोत. ज्या ठिकाणी बोर्ड्स नाहीत पण डबल पार्किंग मध्ये गाड्या लागल्या असतील तर त्या टो करणार आहोत. पण ज्या गाड्या लागल्यात आणि वाहतुकीला अडथळा होत नाही अशा कोणत्याही प्रकारच्या गाड्या टो केल्या जाणार नाही. प्रत्येक चलानला लॅटलॉंग असतो, प्रत्येक चलानला लॅटलॉंग असतो. वरती त्याची कोणत्या चौकीने केले त्याचं नाव असतं, त्याची डेट असते आणि खाली
4 आणि 5 नंबरला त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दिलेलं आहे. नमस्कार, मी विशाल शेट्टे, संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन. मी वाहतूक संदर्भात जनजागृती करतो आहे. जो तुम्ही प्रश्न निर्माण केला आहे की मागील 6 महिन्यापासून टोईंग व्हॅन बंद आहे. डोंबिवलीचं भौगोलिक परिस्थिती पाहता डोंबिवलीमध्ये लोकसंख्या ही भरपूर प्रमाणात आहे, पण रस्ते हे अरुंद आहेत आणि P1 P2 ही जरी व्यवस्था असली तरी मागील 6 महिन्यापासून टोईंग व्हॅन बंद असल्यामुळे लोकांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे की पूर्वी गाडी टो होत होती, त्यामुळे लोक जिथे पार्किंग आहे तिथेच पार्किंग करत होती. पण टोईंग व्हॅन बंद आहे हे जेव्हा लोकांना समजलं त्यावेळेस त्यांच्या मनातली भीती निघून गेली. P1 P2 या कुठल्याही कायद्याला न जुमानता वाटेल तिथे लोक गाड्या पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे डोंबिवलीतल्या सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास हा सहन करावा लागत आहे. त्यामुळे टोईंग व्हॅन ही व्यवस्था लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही व वाहतूक सुरळीत होईल. तसेच पादचाऱ्यांना यांचा फार मोठा अडथळा होतो आहे की वाहन चालक हे पदपथावर सुद्धा गाड्या पार्क करत आहे. त्यामुळे लहान वयोवृद्ध या लोकांना चालण्यास जागा उरलेली नाही आहे. त्यामुळे त्यांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर प्रवास करत आहे. त्यामुळे त्यांचा जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करत आहे, कारण ते मुख्य रस्त्याने वाहतूक करण्यामुळे त्यांचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे हा वाहतूक अडथळा लवकरात लवकर दूर होण्यासाठी टोईंग व्यवस्था हा एकमेव पर्याय आहे. आणि जे कोण लोक बोलत आहे की टोईंग व्हॅन ही पूर्णतः बंद करा, तर हे असं होऊ शकत नाही आहे, कारण प्रत्येक व्यवस्था ही नागरिकांच्या सुखसोयीसाठी असते. त्यामुळे माझे वाहतूक शाखा यांना कळकळीची विनंती आहे की आपण टोईंग व्हॅन ही नियमानुसार लवकरात लवकर पूर्वत करावी. मी सुप्रिया कुलकर्णी, वाहतूक सल्लागार समितीवर काम करते. टोईंग व्हॅनच्या संदर्भात आज आम्ही माननीय DCP सरांची भेट घेतली. सगळ्यांनी अर्जसुद्धा दिलेले आहेत. त्यांच्या लेवलला सर्व जणांचं मत एकच आहे की टोईंग व्हॅन चालू व्हावी. यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे टू व्हीलर्स ज्या वेळेला अवास्तव पद्धतीने पार्किंग केल्या जातात त्यावेळेला एका टू व्हीलरमुळे संपूर्ण चक्काजाम होऊ शकतो. शाळेच्या मुलांच्या बसेस अडकतात. आज आम्ही महिला आहोत, आम्ही गाड्या चालवतो आणि भाजी घ्यायलासुद्धा आज आम्ही टू व्हीलर घेऊन बाहेर पडतो. ज्या ठिकाणी भाजी घ्यायची त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची आणि नंतर मग बाजार करत फिरायचं. अशा अनेक महिलांच्या सवयीला मी एक महिला असल्यामुळे जाणून आहे. त्यामुळे अशा सगळ्याच परिस्थितीवरती कुठेतरी मात व्हावी, कुठेतरी कायद्याचं बंधन असावं, कुठेतरी पोलिसांचा धाक असावा. या एकमेव भूमिकेतून आम्ही सर्वांनी मिळून आज माननीय DCP सरांना सांगितलं आहे की मुठभर लोकांसाठी टोईंग व्हॅन बंद करणं अजिबातच योग्य नाही. तर आपण निश्चितच पोलिसांच्या बॅकअपला आम्ही सर्वजण उभे आहोत. टोईंग व्हॅन चालू करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जाईल आणि कायद्याचं कुठेतरी नियमन व्हायला पाहिजे. कायदा सांभाळला गेला पाहिजे. कायदा हा नागरिकांच्या सोयीसाठी बनवला गेलेला आहे आणि याच अनुषंगाने टोईंग व्हॅन चालू व्हावी. त्यांचे SOP ज्यापर्यंत काही आहेत त्या सर्व SOP पाळायला एक नागरिक म्हणून, एक वाहन चालक म्हणून मी तयार आहे आणि मला असं वाटतं की सर्व डोंबिवलीकर याला तयार होतील. धन्यवाद. द पोलीस न्यूज करता डोंबिवलीहून रणजित म्हस्के.